मी रेणापूरचा रहिवासी आहे। माझं नाव गोविंद दिलीपराव पाटील रेणापूरकर। आज आपल्या चॅनलमार्फत मी सगळ्यांना सांगू इच्छितो, शासनाला एक विनंती करतो की रेणापूरमध्ये 2024चा खरीपचा पीक विमा हा आमचा पीक विमा आम्ही भरायला गेलो असताना आम्हाला धक्कादायक बाब अशी लक्षात आली की आमच्या जमिनीवर परळी तालुक्यातील एका महिलेच्या नावानं पीक विमा भरलेला आहे। हा विषय माझ्या घरचा आहे किंवा माझा आहे। असेच रेणापूर शहरामध्ये अनेक प्रकार झालेले आहेत। रेणापूरच्या सातबारा वापरून परळीतल्या काही लोकांनी विमा भरलेला आहे आणि या विमा भरून एक मोठा घोटाळा आज समोर येत आहे। काय मागणी आहे? माननीय मुख्यमंत्र्याला, माननीय कृषी मंत्र्याला एक आमची कळकळीची विनंती आहे, या प्रकरणाची पूर्ण शहानिशा करावी आणि लवकरात लवकर या प्रकरणाचं आपण दखल घेऊन कोण आहे त्याच्यावर दोषी, हा स्कॅम कोण करतं आहे, हा घोटाळा कोण करतं आहे, याचा मास्टरमाइंड कोण आहे, हा शोधून लवकरात लवकर कारवाई करावी आणि आम्हाला नुकसान भरपाई, आम्हाला जो पीक विमा मिळालेला नाही तो विमा आम्हाला लवकरात लवकर द्यावा। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील रेणापूर तलाठी सज्जा क्रमांक 1 मध्ये जवळपास 200 ते 250 शेतकऱ्याचं प्राथमिकरित्या आम्हाला आढळून आलं, बोगस शेतकरी त्यांच्या नावाने जे विमा बोगस काढलेला आहे ते। आणि हे तर शेतकरी वंचित राहिलेच, पण तालुक्यातले जवळजवळ 80% शेतकरी यावर्षी वंचित आहेत। तर जर याची चौकशी केली तर ह्याच्यापेक्षा आणखी भरपूर मोठा घोटाळा उघडकीस येऊ शकतो आणि हे प्रशासनाच्या आणि या पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या संगनमताशिवाय शक्य नाही आहे। आणि ह्याच्यामध्ये चांगले टेक्निकल लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। तर ह्याच्यामध्ये SIT चौकशी नेमून याचे खरे अजून किती शेतकरी वंचित राहिलेत तर त्याचीसुद्धा माहिती काढावी आणि दोषींचीसुद्धा पडताळणी करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करावेत आणि इथून पुढे तरी कमीत कमी हे बोगस प्रकरणं होणार नाहीत यासाठी प्रशासनानं पावलं उचलावी, ही या लातूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। नेमकं काय प्रकरण होतं, कुठली योजना आहे ती आणि काय निदर्शनास आलेलं आहे? प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे। सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, सोयाबीन पिकाचा विमा खरीपचा जो काढला तर त्याचा मोस्टली विषय, तर त्याच्यामध्ये जे या जिल्ह्यातले शेतकरी नाहीत त्यांची नावं, अकाउंट नंबर आहेत आणि तो गट नंबर, सर्वे नंबर या रेणापूर तालुक्यातल्या रेणापूर तलाठी क्रमांक सज्जा इथल्या हनुमंतवाडी गाव आहे तिथला आहे, काळेवाडीच्या क्षेत्रातला तिथला असेल। तर इथलं क्षेत्र आणि बाहेरचे शेतकरी जे नावं या तालुक्यातले नाहीच, या जिल्ह्यातले नाहीच, तर ते इथले विमा कंपनीचे त्यांचे अकाउंट नंबर कसं काय व्हॅलिड होतात? ज्यावेळेस एखादा शेतकरी काल परवा रब्बीचा एखादा भरला तर त्याला ऑलरेडी इन्शुअर्ड म्हणून येतं आणि यांच्या आधीच कसं काय इन्शुअरन्स डबल होतात हे सुद्धा तपासणी करण्याची मागणी आहे। आणि याला ॲप्रुव्हल पीक विमा कंपनी देते, ॲप्रुव्हल जोपर्यंत देत नाही तोपर्यंत फॉर्मच ॲक्सेप्ट होत नाहीत। तर हे ॲप्रुव्हल देताना हे बघत नाहीत का? मग हे जे पीक कापणी प्रयोग जे नाव असतं त्यावेळेस हे इथली शहानिशा करत नाहीत का? पंचनामे करत असताना त्या मूळ मालकाची शहानिशा करत नाहीत का? मग हे जे प्रशासन, जी समिती आहे जिल्ह्याची पीक विम्याची समिती, ही का झोपेत आहे, का झोपेचं सोंग घेते आहे? आमचा आरोप आहे की याच्यामध्ये कलेक्टर, जिल्हा कृषी अधीक्षक आणि पीक विमा SBI पीक विमा कंपनी हे सगळे इन्व्हॉल्व आहेत आणि या SBI पीक विमा कंपनीला आमच्या जिल्ह्यातून हाकलून द्यावं आणि देशामध्ये कुठल्याच राज्यात यांना या विमा कंपनीला काम देऊ नये अशी आमची मायबाप सरकारला सर्व शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे।